मी डॉक्टर अनिल डुमरे मुंबईला LIC ला जॉबला होतो ॲज अ असिस्टंट डिव्हिजन मॅनेजर. 30 जूनला रिटायर झाल्यानंतर विदिन 10 डेज आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. आफ्टर फायनलायझेशन विथ फ्रेमवर्क आम्ही आमच्यातर्फे कुठलीच टाइमलाईन दिली नव्हती. त्यांनीच टाइमलाईन दिली की या पिरियड पर्यंत आम्ही कम्प्लीट करू अँड दॅट इज ऑल्सो डन. म्हणजे विथ नो डिले. त्याच्यानंतर राहिला प्रोजेक्ट कॉस्टचा प्रश्न. तर मला असं वाटतंय की अगदी आपलं पहिलं कोटेशन जो होतं आणि फायनलायझेशन याच्यामध्ये खूप काही व्हेरिएशन झालं नाही. हे जर वाढत असेल तर इथे कट करू, ते झालं असेल तर तिथे कट करू, अशा प्रकारे मॅडमनी जे काही केलं त्याच्यामध्ये बजेटमध्ये आमचं कुठलंही व्हेरिएशन झालेलं म्हणजे खूप व्हेरिएशन नाही झालं त्याच्यामध्ये. विदिन द बजेट, विदिन द टाइमलाईन प्रोजेक्ट पूर्ण झाला, मनासारखा झाला. मी फक्त बाकी याच्यात बोललो तर मुलांनी जसे जसे आयडियोलॉजी दिल्या ते आपल्या सगळं ड्रॉइंग्स मध्ये दाखवायचे. आपण असं केलं तर हे होऊ शकते, ते होऊ शकते, ते होऊ शकते आणि फायनली झालं ते सर.